श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की यावर्षी नागपंचमी कधी आहे किंवा त्यांची पूजा विधी करण्याची पद्धत किंवा शुभ मुहूर्त, कोणत्या मुहूर्तावर तुम्ही नागदेवांची पूजा केली तर तुमच्यासाठी उत्तम ठरेल, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर मैत्रिणींनो, पंचांगानुसार श्रावण मासाच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी 28 जुलैला सकाळी 11:24 सुरू होईल आणि या तिथीचा समापन 29 जुलैच्या रात्री 12:46 होईल. उद्या तिथी लक्षात घेता नागपंचमी 29 जुलै मंगळवारी साजरी केली जाणार आहे. तर या दिवशी तुम्ही नागपंचमी नागदेवांची पूजा नक्की करा. नागपंचमीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे तर 29 जुलैला नागपंचमीच्या पूजेसाठीचा शुभ मुहूर्त सकाळी 5:41 पासून ते सकाळी 8:23 राहील. या शुभ मुहूर्तात विधिवत नागपंचमीची नागदेवांची पूजा संपन्न केली जाईल किंवा दिवसभरात कोणत्याही, कारण उद्याचा दिवस अख्खा शुभ मानला जाणार आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही वेळेला मनोभावे पूजा करू शकता. त्यासाठी पूजेसाठी विधी काय आहे तर सकाळी नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला, शिवलिंगावर जल अर्पण करा आणि भगवान शंकराची पूजा करा. यानंतर घराचे प्रवेशद्वार, मंदिर आणि स्वयंपाकघराच्या बाहेरील दरवाजा स्वच्छ पाण्याने धुवा. त्यावर कोळशाच्या किंवा रांगोळीच्या साहाय्याने सर्पदेवतेचे प्रतीक बनवा किंवा सर्पदेवतेची मूर्तीही तुम्ही घरी आणू शकता. यानंतर पूजा सुरू करून नागदेवाला फळे, फुले, धूप, दीप, कच्चे दूध आणि नैवेद्य अर्पण करा. कच्चे दूध म्हणजे निरसं दूध, गाईचं दूध, हे तुम्ही सर्पला म्हणजे नागदेवाला अर्पण करा. शेवटी नागदेवतेचे ध्यान करून पूजा व आरती करा. आरती झाल्यानंतर नागपंचमीची कथा नक्की वाचा, कारण ती वाचली तर तुमची पूजा विधिवत पूर्ण होईल. शक्य असल्यास पूजेनंतर शेतात किंवा नागाची बीळ असेल त्या ठिकाणी दुधाची वाटी ठेवावी. आता ही झाली नागदेवाची पूजा करण्याची पद्धत. आता मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का नागपंचमी का साजरी केली जाते? तर नागपंचमी सण साजरे करण्याचे काही कारणं सांगितले जातात. नाग हा महादेवाला प्रिय होता. महादेव वासुकी सापाला आपल्या गळ्यात ठेवत होते, त्यामुळे महादेवाच्या श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते आणि नागांची पूजा केल्याने महादेवाचे आशीर्वाद मिळतात. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने काल सर्पदोष दूर होतो असल्याचे असे सांगितले जाते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नागपंचमीची कथा ही काय आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्ही नागदेवाची पूजा करून झाल्यानंतर किंवा त्यांची आरती वगैरे झाल्यानंतर नागपंचमीची कथा ही जरूर ऐकावी. नागपंचमीवर त्यावर आधारित अनेक कथा आहेत. जर आपण त्याबद्दल बोललो तर त्यापैकी एक कथा अशी आहे की एकेकाळी एका राज्यात एक शेतकरी राहत होता, ज्याला एक मुलगी आणि 2 मुलं होते. एके दिवशी नांगर चालवताना सापाची पिल्ले त्याच्या नांगराखाली चिरडली गेली आणि ती तिथे जागीच मेली. त्यामुळे मुलाच्या हत्येचा बदला घेण्याच्या शोधात साप सुरुवातीला शोक करत राहिला आणि शेतकऱ्याला मारण्यासाठी त्याने अतोनात प्रयत्न केला आणि तो शेतकऱ्याच्या घरी देखील पोहोचला. त्या रात्री तो साप शेतकऱ्याला, त्याच्या पत्नीला आणि 2 मुलांना चावतो. पण जेव्हा तो येतो तेव्हा एका शेतकऱ्याच्या मुलीला तो पाहतो. ती जिने दुधाची वाटी ठेवली आणि नागासमोर हात जोडून माफी मागू लागली. तो पाहून त्या सापाला आनंद होतो आणि त्यामुळे तो तिच्या आईवडिलांना आणि भावांना जिवंत करतो. तो दिवस श्रावण महिन्याचा शुक्ल पक्ष होता. तेव्हापासून दरवर्षी या दिवशी नागाची पूजा केली जाते आणि हा दिवस नागाच्या क्रोधाकडे दुर्लक्ष करण्यासाठी समर्पित केला जातो. म्हणूनच नागपंचमीची परंपरा सुरू झाली आहे. आता आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी काय करू नये. तर मित्रांनो, या दिवशी चुकूनही नागदेवताला त्रास देऊ नका. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की सापाला हानी पोहोचवणे हे पाप मानले जाते. असे केल्याने तुम्हाला काल सर्पदोष प्राप्त होऊ शकतो. या दिवशी लांबूनच किंवा फोटोरूपी नागांना शिव मानून त्यांची पूजा करावी. सापांना दूध देणे धोकादायक ठरू शकते. याचसोबत नागपंचमीला टोकदार वस्तूंचा वापर करू नये. त्यातली त्यात रानात कधीही जाऊ नये किंवा त्याचबरोबर या दिवशी शेतात खणकाम वगैरे करू नये.
तर मित्रांनो, असेच पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असे सुंदर व्हिडिओ पाहत राहा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.